नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या संख्येनं सौर ऊर्जा निर्मिती करण्याचे खांब सर्वांना दिसतात. तसं पाहिलं तर कागदावर ऊर्जा निर्मितीत धाराशिव जिल्ह्याचा क्रमांक वरचाच आहे. असं असलं तरी जिल्ह्यात दररोज लोड शेडिंग राज्य महामंडळ करतंच आणि त्यामुळं नागरिकांना हाकनाक त्रास सहन करावा लागतो. हे सर्व करूनच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धाराशिवच्या विश्रामगृहात बैठक झाली आणि या बैठकीत वीज मंडळाच्या या कारभाराच्या विरोधात जिल्ह्यात जे भारनियमन चालू आहे त्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या धाराशिव येथील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या चक्काजाम आंदोलनात आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैया राजे निंबाळकर आदी मंडळी उपस्थित राहणार आहे. अंधारात ठेवणाऱ्या व्यवस्थेला आता जनता माफ करणार नाही. सौर ऊर्जा आणि पवनचक्कीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात सुमारे 1000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यापैकी जिल्ह्याची एकूण वीज मागणी अवघी 450 मेगावॅट इतकी आहे. तरीही धाराशिवमध्ये लोडशेडिंगची समस्या कायम आहे. विशेषतः सायंकाळी 6 ते रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जातो. जेव्हा जिल्ह्याची वीज मागणी ही एकूण निर्मितीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे तेव्हा लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण होतोच कसा? ज्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते त्याच जिल्ह्यातील नागरिकांना अंधारात का ठेवले जाते? जर स्थानिक गरजेपेक्षा कितीतरी जास्त वीज निर्मिती होत असेल तर या टंचाईमागचे नेमके कारण काय? याबाबत प्रशासन आणि महावितरण नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडण्यास का तयार नाहीत? जनतेला सतत अंधारात ठेवणारी ही व्यवस्था आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. या अन्यायकारक लोड शेडिंग विरोधात आणि धाराशिवकरांना अखंड वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. धाराशिवच्या जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील आणि विविध पदाधिकारी या रास्ता रोकोला उपस्थित राहणार आहे. त्या संदर्भ धाराशिव जिल्ह्याची परिस्थिती काय आहे, लोडशेडिंग का करण्यात येते याबाबतचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तयार केलेला व्हिडिओ इथं आपण देतो. कालचा पाऊस तब्बल काही ठिकाणी 2-2.5 तास पडला आहे. या पावसामुळं ठाणे जिल्ह्यात इतका पाऊस बरसला की काल ठाण्यात पण काही भागात पाणी झालं होतं. पुढ्या नाल्यांना पाणी वाहिल्यामुळं ठाण्याच्या आसपास जे बुलेट ट्रेनचं काम चालू आहे त्या बुलेट ट्रेनच्या कामासाठी जो पूल बांधलेला आहे तो पूलच वाहून गेल्याची घटना पण काल घडली आहे. पंढरपुरात तर जिथं पालखीचा तळ वाखारीत असतो त्या वाखारीचं तळालाही तलावाचं स्वरूप आल्याचं दृश्य दिसत होतं. इकडं जालन्यात पण अगदी समाधानकारक असा पाऊस पडला आहे. धाराशिवमध्ये पण संध्याकाळी पावसासारखं वातावरण तयार झालं परंतु पाऊस काही आलेला नव्हता. त्यामुळं शेतकरी
ढगाकडंच लक्ष ठेवून आहेत. कधी येतो आणि कधी पाऊस बरसतो याकडं सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे. तसं पाहिलं तर हवामान अभ्यासकांच्या मतं आज 16, उद्या 17, 18 ते 19 असं 4 दिवस सर्वत्र पाऊस पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्याला कारण पण ते देतात की जे अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ लागला आहे, त्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम या पाऊस पडण्यावर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या आठवड्यात जो धुवाधार पाऊस लोणावळा आणि परिसरात पण पडला होता, त्यामुळं मंकी हिल ते खंडाळा दरम्यान रेल्वे रूळ वाहून गेले होते. त्यामुळं तब्बल 8 ते 10 दिवस पुणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प होती. परंतु आता तेथील काम रेल्वे खात्यानं पूर्ण करत आणलेलं असून आजपासून पुणे मुंबई प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळं बरेच दिवस जे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला तो त्रास आता हळूहळू कमी होईल असंच दिसतंय. आता 4-5 दिवस गायब झालेला पाऊस काल परत त्यानं सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचा काही परिसर, ठाणे जिल्हा आणि इकडं पंढरपुरात पण काल मुसळधार असा पाऊस पडला. हा पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांना जीवाजीव आला आहे आणि आता खरीपाच्या पिकासाठी उपयुक्त असा पाऊस आता लवकरच पडेल असं शेतकऱ्यांचं मत आहे. काही हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा पाऊस आता 16 ते 18 तारखेपर्यंत असाच राहील असं म्हणणं आहे. आता इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.